ये नया हिंदुस्थान है, घर में घुस के मारेगा. भारताच्या हिताला बाधा आणणाऱ्यांचे नापाक इरादे भारताने पार धुळीस मिळवले. 2016 साली उरीमध्ये भारत मातेच्या सुपुत्रांवर हल्ला करणाऱ्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. या भूमीकडे डोळे वटारून बघणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या देशाने दिला. परंतु ही गोष्ट काही एका दिवसात घडली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारच्या धोरणांमुळे चीनची मगरुरी वाढत गेली. गळाभेट घेणाऱ्या या देशाने आपल्याच पाठीत खंजीर खुपसला, परंतु आपले जवान प्राणपणाने लढले. जवळपास प्रत्येक दशकामध्ये पाकिस्तानचं आव्हान डोकं वर काढत होतं. भारतीय सैन्याने दरवेळेस या आव्हानाला तोंड देत विजय मिळवला. परंतु सुरक्षा व्यवस्थेच्या नशिबी शेवटी आलं काय, तर बोफोर्स सारखा घोटाळा. तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी मुठभर लोकांची चंगळ व्हावी यासाठी देशाचं नुकसान केलं. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही काळरात्र सरायला 2014चं वर्ष उगवावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने प्रगतीची नवीन शिखरं गाठायला सुरुवात केली. संरक्षण क्षेत्रात भारताने आमूलाग्र बदल केले. मोदींनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला आणि स्वदेशीची नवी चळवळ या देशात जन्माला आली. भारताच्या संरक्षण क्रांतीचा आढावा घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे. महा MTB मध्ये आपलं स्वागत. 7 शेजारी राष्ट्र, 15,000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची सीमा, 7,500 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची सागरी सीमा, यांच्या संरक्षणासाठी भारताचं सैन्य दल सदैव तत्पर असतं. याच सैन्य दलाला सामर्थ्याचं बळ मिळावं म्हणून मोदी सरकार काम करतंय. राष्ट्र सर्वोपरी हे धोरण आज संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मागच्या 10 वर्षांबद्दल बोलायचं झाल्यास दरवर्षी देशाच्या संरक्षणाच्या बजेटमध्ये सुमारे 2.5% सातत्याने वाढ होत आहे. इतकंच नाही तर संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 334% वाढ झाली आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत तब्बल 21% वाढ भारताने अनुभवली आहे. या सगळ्या गोष्टी अचानक घडलेल्या नाही. परिवर्तनाचा विचार व धोरणात्मक कौशल्य याची सांगड घालत हा बदल करण्यात आला. आपल्याला आठवत असेल की कोविडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला होता. या मंत्राचा स्वीकार करत भारताच्या सुरक्षा दलाने अशा वस्तूंची सूची तयार केली जे ते परदेशातून आयात करणार नाही आणि त्यांची निर्मिती फक्त भारतातच केली जाईल. एकेकाळी संरक्षण खात्यातील बजेटचा बराचसा भाग हा परदेशातून शस्त्र आणि उपकरणं खरेदी करण्यात जात होता. मात्र विद्यमान सरकारने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलं. DRDO आणि संरक्षण उत्पादन विभागामार्फत खासगी उद्योग आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यात आलं. बघता बघता पुढच्या 3 वर्षात संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांचं स्वदेशीकरण झालं. याचा वेग इतका गतिमान होता की आपण यातील गोष्टींच्या आयातींवर प्रतिबंध सुद्धा घातला. म्हणजेच जवळपास अशा 5,000 पेक्षा जास्त वस्तू आहेत ज्यांची खरेदी केवळ भारतातच केली जाईल. केंद्र सरकारच्या या स्वदेशीकरणामुळे भारतात तयार होणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीचा सुद्धा मार्ग मोकळा झाला. या धोरणामुळे भारत पहिल्यांदाच संरक्षण उत्पादनांच्या निर्यात क्षेत्रात जगातल्या सर्वोच्च 25 देशांच्या पंक्तीत सामील झाला. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वदेशीचा हाच विचार आपण अंमलात आणला. वसुधैव कुटुंबकम हा भारतीय संस्कृतीचा आत्माच आहे. अवघ्या विश्वाला एक कुटुंब मानत भारत हा कायमच मदतीसाठी तत्पर राहिलाय. कोविडच्या काळात भारताने देशात सर्वात मोठं लसीकरणाचं अभियान राबवलं. इतकंच नव्हे तर कोविड वॅक्सिन मैत्री या उपक्रमाच्या अंतर्गत 100 पेक्षा जास्त गरजू देशांना लसींचा पुरवठा सुद्धा केला. 2022 साली रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. गोळीबार, मिसाईल अटॅक या सगळ्यामुळे लोक दहशतीच्या छायेत वावरत होते. याच काळात भारताने 23,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सुटका केली. यामध्ये 18 शेजारी देशांमधील विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. 2023 साली तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप झाला. यावेळी सुद्धा ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून भारताने बचाव कार्याला सुरुवात केली. भारताने केलेल्या या बचाव कार्याची जगभरात प्रशंसा करण्यात आली. या व्यतिरिक्त लिबिया, अफगाणिस्तान, नेपाळ या देशांमध्ये सुद्धा सगळ्या आव्हानांवर मात करत भारताने बचाव कार्याची सुरुवात केली. भारतामध्ये लक्ष्मी सरस्वती सोबतच शस्त्र धारण करणाऱ्या रणचंडिकेची सुद्धा पूजा केली जाते. विद्यमान सरकारच्या काळात सैन्यामध्ये महिलांच्या प्रवेशाबाबतीत येणाऱ्या अनेक अडचणी दूर करण्यात आल्या.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी महिलांसाठी खुली करण्यात आली. तोफखाना रेजिमेंटमध्ये 10 महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय हवाई दलाने पश्चिम क्षेत्रात आघाडीच्या लढाऊ पथकाचं नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन शालिजा धामी यांची नियुक्ती केली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पथकाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. स्त्री शक्तीचा जागर हा खऱ्या अर्थाने होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. काही महिन्यांपूर्वी अरिहंत श्रेणीची दुसरी पाणबुडी INS अरिघात हिचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. आण्विक शक्तीवर चालणारी भारताने बनवलेली ही दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ, स्वदेशी यंत्रणा आणि नौदलाचे कर्मचारी यांच्या संगमातून ही जन्माला आली आहे. जलक्षेत्राबरोबरच हवाई दलात सुद्धा आपण प्रगतीची नवीन शिखरं गाठत आहोत. भारतीय हवाई दलाने आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करत वजनाने हलक्या असणाऱ्या तेजस आणि प्रचंड या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली. मित्र देशांसोबत संयुक्तपणे लष्करी सराव आणि सहकार्य मोहिमेत भाग घेऊन भारताने आपली आंतरराष्ट्रीय भागीदारी बळकट केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांमध्ये योगदान देण्याचा भारताचा समृद्ध वारसा आहे. भारत हा शांती सैनिकांचं सर्वात मोठं योगदान देणारा देश आहे. भारतीय सैन्याने शांतता मोहिमांमध्ये महत्वाचं प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी नवी दिल्ली येथे संयुक्त राष्ट्र शांती स्थापना केंद्र अर्थात CUNPK ची स्थापना केली आहे. या केंद्रात दरवर्षी 12,000 पेक्षा जास्त सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. दहशतवादाचा सामना करणारा भारत, शांततेसाठी प्रयत्नशील असणारा भारत, संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून जाणारा भारत, एका देशाची ही विविध रूपं जगाने अनुभवली आहेत. इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लष्करी तुकडी निर्माण करत साम्राज्याला हादरे दिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा लष्कराच्या याच सामर्थ्यावर भर देण्याचा संदेश दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने गरुड भरारी घेतली आहे. दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, कार्यक्षम प्रशासन आणि परिवर्तनशील समाज या तीनही गोष्टी एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे भारताने दाखवून दिलंय. दिवसेंदिवस जगाच्या पाठीवर आव्हानं सुद्धा बिकट होत चालली आहे. पण या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आता सज्ज झालाय. भारतात झालेल्या या संरक्षण क्रांतीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि MahaMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.